जय शिवराय पोरांनो. खूप साऱ्या पोरांचा क्वेश्चन आहे, सर जावामध्ये एंट्री घेणं लय अवघड झालंय का? तर याचा आन्सर आहे नाही भावा. कसं नाही? मी सांगतो ते ऐक. मी सांगितलेलं ऐकलं ना भाई, तू एंट्री घेणार 100%. फॉलो करा. काय-काय करायचंय बघा. तुम्ही फक्त बेसिकवर फोकस नका देऊ. ॲडव्हान्स गोष्टी शिकणं खूप गरजेचं झालंय. आता 10 वर्षापूर्वी कसं असायचं माहिती आहे का? जॉब लागायचे पोरांनो. उप्स जरी केलं तरी जॉब लागायचे. पण आता तसं नाही पोरांनो. यू नीड टू लर्न ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ॲज वेल. कोर जॉब तर पाहिजेच भाऊ. चांगले प्रोजेक्ट्स वगैरे करून रिअल वर्ल्डचं नॉलेज पाहिजे त्या प्रोजेक्टमध्ये तुझ्या बरं का. रिअल वर्ल्डचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारे तुझे प्रोजेक्ट पाहिजे. कोर जॉबचे सुद्धा. पुढे तुला ॲडव्हान्स जावामध्ये सुद्धा सगळ्या गोष्टी व्यवस्थित शिकणं गरजेचं आहे. मग ते JDBC असो, हायबरनेट असो, GitHub असो, पोस्टमॅन असो, मेवेन असो, जावाचे फीचर्स, मल्टी थ्रेडिंग हे सगळं इन डेप्थ आलं पाहिजे. त्याच्यामध्ये सुद्धा मस्त-मस्त चांगले-चांगले प्रोजेक्ट्स तू बनवले पाहिजेत. म्हणजे बेसिक विषय संपला आता. बेसिक करून जॉब लागेल ही जी अपेक्षा होती ना, ती संपली आहे मित्रांनो. खूप सारे पेंडिंग आहेत. पोरं पडून आहेत. बेरोजगार आहेत. का? अरे ॲडव्हान्स शिकतच नाहीत ते. मी सांगतो ते करा. 100% एंट्री लेव्हल सुद्धा जॉब्स आहेत मार्केटमध्ये. पुढं पुढं ॲडव्हान्स जेव्हा स्प्रिंगसारखा फ्रेमवर्क शिकणं काळाची गरज आहे भावा. फक्त ते स्प्रिंगचे 1-2 मॉड्यूल शिकून जमत नाही. 4 दिवसात स्प्रिंग संपवून जमत नाही. तुला स्प्रिंग इन डेप्थ आलं पाहिजे. मग ते स्प्रिंग कोरपासून, स्प्रिंग कॉन्टेक्स्टपासून, डेटा JPS, स्प्रिंग बूट, MVC, रेस्ट, सिक्युरिटी, JWT, मायक्रो सर्व्हिसेस, क्लाउड सगळं. विथ प्रोजेक्ट्स बरं का. विथ प्रोजेक्ट्स लय महत्त्वाचं आहे. आणि हे सगळं मित्रांनो शिकत असताना तुम्हाला AIचे टूल शिकणं तेवढंच महत्त्वाचं आहे. मग तुम्ही कोपायलटसारखा टूल परफेक्ट करून घ्या. कोपायलटचा यूज प्रोजेक्टमध्ये कसा केला जातो हे समजून घ्या. AIचे मॉड्यूल इंटिग्रेट कसे करायचे प्रोजेक्टमध्ये हे समजून घ्या. स्प्रिंगचे प्रोजेक्ट्स बनवत असताना त्याच्यामध्ये AIचा यूज कशाप्रकारे करता येईल हे पण सुद्धा समजून घेतलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी जेव्हा जमतील ना, तेव्हा एंट्री लेव्हल जॉब भाई तुला का नाही भेटणार? सोबत तू तुझं कम्युनिकेशन मतलब परत म्हणलं तर DSA, लॉजिक बिल्डिंग, कॉन्फिडन्स हे सगळं जर करत असेल ना, तर मला नाही वाटत यार की एंट्री लेव्हल जॉब तुला नाही भेटणार. मग तू कोणी असेल हे सगळं केलं सर तरी पण मला जॉब नाही. कमेंट करा. ठीक आहे. आणि हे सगळं शिकायचं असेल तर दुसरीकडे कुठं जायची गरज नाही. आधी आणि जावा इज देअर. ओके. कधीही मला कॉन्टॅक्ट करा.